मित्रांनो नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेमध्ये आपल्याला एक नवीन ट्विस्ट बघायला मिळणार आहे की कृष्णा ही राघवला बाटलीतनं फूल बाहेर काढायला लावते, पण त्याला ते जमत नाही. पण ती ते तिच्या युक्तीने काढते. बाटलीमध्ये पाणी भरून हात न लावता त्यातनं फूल काढते आणि राघवला सांगतो की आता तू टॉस हारला आहे, मला पोहे भरव. राघव हा कृष्णाला पोहे भरवतो आणि त्याला असं वाटतं की मी हे पोहे सिंधूलाच भरवत आहे. त्यानंतर राघव हा ऋषभजवळ जातो, तेव्हा ऋषभ आणि रेश्माचे भांडण चालू असतात. तेव्हा राघव हा रेश्माला म्हणतो की जरा एकदा माफ कर ना, त्याला समजून घे. पण रेश्मा ऐकत नाही, त्या ठिकाणून निघून जाते. त्यानंतर ऋषभ म्हणतो की दादा, तू मला कशासाठी बोलवलं आहे? त्यावेळेस राघव सांगतो की ही कृष्णाची सर्व माहिती मला काढून आणून दे. ती कोण आहे, तिचा जन्म कुठं झाला, ती कुठं मोठी झाली, तिचं शिक्षण काय झालं आणि या इथं ते कसे आले, दुर्गा मावशी कोण आहे, तिची भेट कधी झाली, हे सर्व मला सांग. त्यानंतर तो त्या ऋषभजवळ घड्याळ देतो आणि म्हणतो की हे त्या कृष्णाला गिफ्ट दे. त्यानंतर ऋषभ हा ते कृष्णाला गिफ्ट घड्याळ देतो आणि म्हणतो की हे तुझ्या भावाकडनं छोटंसं गिफ्ट आहे. त्यानंतर राघव म्हणतो की ती नक्की कृष्णाच आहे. नंतर ऋषभ हा राघवच्या मोबाईलवर फोन करतो आणि सांगतो की दादा, मी त्या कृष्णाला तू दिलेलं घड्याळ भेट म्हणून दिलेलं आहे. त्यानंतर हे सर्व कृष्णा ऐकत असते आणि ती राघवला मात्र माफ करत नाही, कारण राघवने ते ट्रॅकरचं घड्याळ दिलेलं असतं असं. त्यामुळे ते कृष्णाला कळतं की याने आपल्यावरती ट्रॅकर लावलेला आहे, आपण काय करतो याला बघायचं आहे. म्हणून तिला या गोष्टीचा मोठा राग येतो आणि आता ती विचार करेल की राघवचं काम करायचं आहे की नाही. असेच भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.